हां थांब. हा नमस्कार सर. सर नमस्कार. माझा आवाज येतोय? हो. मी विनोद शिंदे सोलापूरहून बोलतोय. सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचा उपाध्यक्ष आहे. आपल्या मीटिंगला प्रथमच मी जॉईन होतोय. आपलं काम पाहतोय मी, पेपरमध्ये सुद्धा वाचतोय आणि ग्रुपमध्ये सुद्धा बघतोय की माझी शाळा सुद्धा 2000 सालची आहे आणि नेमणूक 2005च्या पूर्वीची आहे. त्यामुळे प्रथमच मी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झालेलो आहे. करायला सल्ला आणि माझ्या बरोबर माझे सगळे सोलापूर जिल्ह्यातले आणि सोलापूर शहरातले बरेच लोक सध्या सामील आहेत त्यामुळे ग्रुपमध्ये. धन्यवाद सर, धन्यवाद. प्राध्यापक डोंगरे सर जॉईन झालात का? आशुतोष पवार, कोणते सर? सुंदर सर बोला. खरोखर सर बोला. आपल्या पवार सरांना आणि घडामोडी सरांना जॉईन होता येत नाहीये. त्याचा मेसेज येतोय. त्यांना काय टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल. ते गुगल मीट मोबाईल चालू करून बंद करून चालू करू म्हणा. गुगल मीट जुनं झालं असेल तर त्याला अपडेट करा म्हणा प्ले स्टोअर मध्ये जाऊन. नाही तिथे टेक्निकली माणसं आहेत, पण काही येत असेल एका कॅपॅसिटी संपली असेल आपली. सर यांना विनंती आहे, कृपया त्यांनी सुरुवात करावी. येस सर, येस सर, येस सर. कल्याण बाग सर आवाज येतोय? येतोय, आवाज येतोय सर. माझा आवाज येतोय? येतोय. बोला 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 सर. कल्याण बाग सर तमाम महाराष्ट्रातील. आता मी तुम्हाला काय एक मिनिट द्या मला. घ्या घ्या. हा बोलतोय मी. बोला बोला. जरा मी आशुतोष पवार. जरा लक्ष द्या. आशुतोष पवार सर फोन येतोय वारंवार, त्याच्यामुळे अडचण होते. आशुतोष पवार सर बोला. बोला सर. आशुतोष पवार सर बोला. आवाज पोहोचतोय सगळ्या. हा ठीक आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना. सेम लिंकला सगळ्यांनी जॉईन व्हा. कोणाचे फोन उचलू नका. लोक काय करतात, एका वेळेस 50-50 जणांचे कॉल येतात. असं थोडं चालत असतं. त्यामुळे कोणी कोणाचे फोन उचलू नका. तुम्ही फोन उचलले की तुम्ही लिंकच्या बाहेर जाता. पण आताच महत्वाची गोष्ट की अशफाक सर जे आहेत आमचे मित्र पुण्यातले, शैक्षणिक व्यासपीठचं फार जोमाने पुण्यात काम करतात, त्यांनीच ही लिंक तयार केलेली आहे. किती लोकांना जॉईन होता येणार आहे. कोणाचे फोन उचलू नका फक्त. आणि सगळ्यांनी आपले माईक जे आहेत ते म्यूट करा. मी फक्त 2 गोष्टी विचारतोय. आता आपले डोंगरे सर जॉईन झालेत का? डोंगरे सर जॉईन झाले सर. डोंगरे सर जॉईन झाले. डोंगरे सर जॉईन आहेत. मैसने सर जॉईन झालेत का? मैसने सर विदर्भातनं. मैसने सर नाहीये, वेटिंगला नाहीयेत ते. ओके ओके. आता जे जे वेटिंगला आहेत अशफाक सर सगळ्यांना इन करा. तुम्ही फक्त स्वागत करा आणि मस्लिम सर किंवा अभिदादाला बोलायला विनंती करा. हे बघा आता सुद्धा मला पगार सर नाशिक वरनं 3 फोन येतात. जॉईन व्हा ना त्या सेम लिंकला. का फोन करतात एकमेकांना? कोणाचे फोन उचलू नका. तुम्ही आपली आजची प्रस्तावना करा, सुरुवात करा. डोंगरे सरांना बोलायला सांगा. धन्यवाद. सुरुवातीला मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. काही तांत्रिक अडचणीमुळे लोक त्या ठिकाणी कामकाज पाहत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी टेन्शनग्रस्त बांधवांचं मी सुरुवातीला म्हणत त्यांचे फोन घेताना नेमकं प्रॉब्लेम होऊ राहिला. सर्व पेन्शनग्रस्त बंधू भगिनींचं मनपूर्वक या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, थोडक्यात मी सांगतो, या ठिकाणी प्राध्यापक डोंगरे सरही जॉईन झालेले नाहीत कारण त्यांचाही फोन येतोय.
आशफाक सर कृपया डोंगरे सरांना जॉईन करून घेण्यात यावं. काल करतो सर, लगेच करतो. डोंगरे सरांना जॉईन करा. जॉईन झाले तर पटकन मध्ये आवाज करा फक्त जॉईन झाले म्हणून. ओके. काल महाराष्ट्रातील जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये एक मीटिंग आयोजित केली होती. त्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 महाराष्ट्रातील जे लढवयीत योद्धे आहेत त्यांनी आपापली मतांतर मांडली. सुप्रीम कोर्ट असेल, कृपया माईक बंद करा. सुप्रीम कोर्ट असेल किंवा मुंबईचं उच्च न्यायालय असेल, या संदर्भामध्ये प्राध्यापक एंडोलेकर, अभिदादा आणि महत्वाचं म्हणजे प्राध्यापक म्हैसने सरांनी आपली भूमिका योग्य आणि स्पष्ट मांडली. आणि त्या भूमिकेला धरून आपण आज लगेच तात्काळ आज तमाम महाराष्ट्रातील 20,000 पेन्शनग्रस्त बांधवांसाठी ही झूम मीटिंग आयोजित केलेली आहे. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येता येतं, त्या तांत्रिक अडचणीवर आपण मात करूया. परंतु जे उपस्थित झाले मी अभिदादांना विनंती करतो, किंवा डोंगरे सर या ठिकाणी आलेले नाहीत. डोंगरे सर आलेत का? नाही सर, अद्याप नाही. बर, अभिदादा. हा, मी आहे. मी काय? यस, अभिदादा सुरू करा. सर्वांना नमस्कार. कृपया पण काल जी चर्चा झाली ती सविस्तर चर्चा सगळ्या बांधवांना मांडावी ही त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. काल आपल्या पेन्शनच्या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्याच्यामध्ये मूलतः आम्ही जी चर्चा केली त्यामध्ये न्यायालयीन प्रकरणाचा देखील आम्ही उहापोह केला. कारण आता सध्याची जी केस आहे आणि सरकारची जी मांडणी आहे किंवा राज्य सरकारचं जे उत्तर आहे ते असं आहे की प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तर न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत आपण काय करू शकतो आणि आपल्या समोर पर्याय काय उपलब्ध आहेत याची आम्ही सर्वांनी चर्चा केली. तर सर्वप्रथम मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात पेन्शनचा दिवा यावा या वर्षी अशी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि 2 मिनिटांमध्ये त्या सर्वांना काय करणं याच्या संदर्भात चर्चा झाली ती आपल्या सर्वांना समोर ठेवतो. असं की आपल्या सर्वांनी 23-45 ऑफ 2014 या 27 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या निकालानुसार आपण सर्वांनी आपले स्क्रुटनीचे प्रस्ताव त्या कार्यालयाला सादर केले. त्या कार्यालयाला जे प्रस्ताव आपण सादर केले ज्या निर्णयानुसार आपण सादर केले त्या निर्णयामध्ये असं नमूद होतं की 30 सप्टेंबर पर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना आपण पात्र आहात या संदर्भातील निर्णय कळविण्यात यावा. हा नंबर 1 मुद्दा झाला. नंबर 2 मुद्दा असा आहे की आता याच निकालपत्रामध्ये असं नमूद आहे की जे सेवानिवृत्त कर्मचारी झाले त्यांचा प्राधान्यक्रमाने प्रस्ताव स्क्रुटनी करण्यात यावा. जे नजीकच्या काळात रिटायर होणार आहेत त्यांचा नंबर 2 वर यावा आणि ज्यांची रिटायरमेंट लांब आहे त्यांचा प्रस्ताव नंबर 3 वर यावा. अर्थात ते 30 सप्टेंबर पर्यंत करणंच अभिप्रेत होतं, परंतु प्रशासकीय कामाला थोडा वेळ लागतो. आपण हे गृहीत थोडा कालावधी लागत असतो. मॅन पॉवर कमी आहे, सगळ्याच ठिकाणी माणसांची कमी जरी खरं असलं तरी आपल्या रिटायर होणाऱ्यांची संख्या देखील वर्षानुवर्ष वाढत आहे. आता माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार 2596 आपले जे सहकारी बांधव आहेत ते आतापर्यंत रिटायर झालेले आहेत 2021 पासून. 21च्या पूर्वीचे त्यात नक्कीच काहीतरी संख्या आहे जी आपल्याकडे त्याची नोंद नाहीये सध्या, पण त्यांना सोडून त्याच्यावरची नोंद आहे 2096 आहेत. आणि हे 2096 बांधव आजही 2021 आतापर्यंत रिटायर झाले त्या सर्वांचे आपलं गृहीत धरले तर आपल्या सर्वांना या पेन्शनच्या प्रश्नाबाबत जे आहे त्याची तीव्रता जीवन वाढत जाणार आहे. कारण यावर्षी 853 लोक रिटायर होत आहेत, पण परंतु पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2026 नंतर या आकडा
साधारणतः प्रतिवर्षी 1000च्या पुढे वाढणार आहे. 1000, 1300, 1700, 1800, 2100, 2300 अशा पद्धतीनं. असं तो नाही. आपल्याला करायचं काय की आपल्याला जे सेवानिवृत्त बांधव आहेत त्या सेवानिवृत्त बांधवांचा सर्वप्रथम ज्या कार्यालयामध्ये आपला स्कूटचा प्रस्ताव दिलाय त्या ठिकाणी नेऊन द्यायचा आहे. वाटल्यास आपण त्यांच्या सोबत जा किंवा त्यांना आपण तशी विनंती करा. 2 अर्ज आपण द्यावे असं साधारणतः मीटिंग मध्ये ठरलं. एक पहिला अर्ज मंगळवारी द्यावा आणि त्यानंतरचा अर्ज 4-5 दिवसाने द्यावा किंवा आमच्या प्रस्तावाचं काय झालं त्यामध्ये आपण नमूद करावं की या याचिका क्रमांकानुसार या दिनांकानुसार 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत होती. त्यानुसार आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय द्यावा. जे काय असेल निर्णय तो घ्यावा, कारण त्या निर्णयामधूनच आपल्याला निश्चित होणार आहे की आपल्याला त्यांनी कोण्या पेन्शन योजनेमध्ये ठेवलंय. अर्थात न्यायालयाने सांगितलेलं आहे की आमच्या निर्णयानुसार जे पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतात त्यांचे प्रस्ताव एजी ऑफिसला पाठवावेत. ही कार्यवाही झालेली नाही पूर्ण. आज 18 दिवस झाले. काही प्रश्न असे येऊ शकतात की सर आपली विशेष अनुमती याचिका सुप्रीम कोर्टात टॅग झालेली आहे. मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टाला टॅग झालेलं असल्यामुळे आपण तितकं दिवस थांबायचं का किंवा थांबूत ना मग कशाला एवढी ही सगळी एक्सरसाइज करायची काय गरज आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणारच आहे. मला काय म्हणायचं सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल मग आपण का हा प्रश्न होता कालच्या बैठकीतला मुद्दा. आपलं असं म्हणणं होतं की जरी सुप्रीम कोर्टात विशेष अनुमती याचिका दाखल झाली असेल तरी खालच्या 2 कोर्टाला स्टे नाही. म्हणजे खालची ऑर्डर आजही एक्झिक्युशन मध्ये आहे आणि म्हणून त्या ऑर्डर अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा आपण तिथं व्यक्त केली पाहिजे. त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे. त्याला जे उत्तर सरकारच्या वतीने येईल जे काही त्यांचं कायदेशीर उत्तर असेल तेच ते देणार. त्या उत्तराचा आपल्याला दुसरा पण फायदा असा होऊ शकतो की पेन्शनच्या प्रश्नाबाबत आपल्याला कायदेशीर भूमिका यापुढे मांडताना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता नवीन पेन्शन योजनेत आहात तुम्ही असं समजा उत्तर आलं तर त्याच्यावर आपल्याला पुढे काय कार्यवाही करायची ते आपण सर्वजण एकत्रित बसल्यावर निश्चितपणे ठरवता येईल. किंवा ते उत्तर आल्यानंतर या उत्तराला काय उत्तर. आता काही लोक म्हणले आपण कंटेम्प्ट पिटिशन फाईल करू. आता कंटेम्प्ट पिटिशन फाईल करता येईल निश्चितपणे. ही ऑर्डर नाही इम्प्लिमेंट झाली तर हे तर सगळ्यांना कळते की कंटेम्प्ट पिटिशन आपल्याला आपले वकील साहेबही हा सल्ला देऊ शकतील. परंतु कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलं तर ते लगेच सुनावणीसाठी येत नाही. त्याच्या नोटिसा जावं लागतात. त्या नोटिसा गेल्या ते कंटेम्प्ट पिटिशनची पूर्ण प्रक्रिया व्हावी याला कालावधी लागतो. आता तो नंतरचा भाग आहे. माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी आपल्याच डेप्युटी डायरेक्टरला आणि ईओना विनंती केली पाहिजे की माझ्या प्रस्तावाची जी छाननी झाली आहे त्याच्या संदर्भात अर्थात हे आता कोण करायचे जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी. सेवानिवृत्तांनी आपला सर्वप्रथम आपला अर्ज तिथं दिला कारण त्यांची सेवानिवृत्तीला वेळ आहे. त्यांनी अर्ज घेऊन काही उपयोग नाही. त्यांची सेवानिवृत्ती आता नाहीच आहे. त्याच्यामुळे किमान साहेब याला प्रक्रियेला वेळ लागतो, छाननीला वेळ लागतो. तुमच्याकडे बऱ्याच लोकांनी स्क्रुटनी केली असेल पण न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ज्यांची निवृत्ती झाली आहे त्यांच्या बाबतीतला अहवाल तरी त्या व्यक्तीला द्यावा किंवा त्या व्यक्तीने तसा अर्ज करावा असं कालच्या बैठकीत ठरलं. उत्तर आल्यानंतर परत एकदा आपण सगळेजण एकत्र यावं एखाद्या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने सगळी कायदेशीर चर्चा करावी असा एक त्याच्यातला मतप्रवाह आहे आणि त्यानुसार आपण पुढची कार्यवाही करावी असं सुद्धा कालच्या बैठकीत ठरलेलं आहे. आता दुसरी राहत राहिली गोष्ट सुप्रीम कोर्टात याचिका आहे. नोव्हेंबर महिन्यात त्याची तारीख येईल असं आपले जे याचिकाकर्ते आहेत काही ते असं म्हणतात. देव करो ती लवकर तारीख येऊ, त्याची लवकर सुनावणी हो, ती केस बोर्डावर येऊ आणि या प्रश्नाला यश येऊ. सगळ्यांच्याच ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांना आणि याचा शेवट गोड हो अशी आपली सर्वांची इच्छा आहे. परंतु जोपर्यंत सुप्रीम कोर्टात याचिका बोर्डावर येत नाही आणि त्याची सुनावणी होत नाही तोपर्यंतचा जो कालावधी आहे आपल्याला जवळ 15, 20, 25 दिवसाचा मिळालेला या 20-25 दिवसामध्ये आपल्याजवळ कालावधी आहे तो आपण सुट्ट्यांचा कालावधी आहे. प्रत्येकानं जर सेवानिवृत्ताचा अहवाल दिला किंवा प्रत्येकानं जरी मागितला माझा पात्र अपात्रतेचा अहवाल परंतु ते स्क्रुटिनिंग प्रक्रियेलाच काही लोकांची तर डेप्युटी डायरेक्टरची प्रक्रिया तर मला वाटतं
पर 30 तारखेनंतर झालेली आहे. म्हणून आपणही पहिल्या टप्प्यामध्ये फक्त असंच करू की जे सेवानिवृत्त झाले त्यांनी आपला अहवाल मागावा, असं आपण त्याची प्रक्रिया ठरवली की जे सेवानिवृत्त झाले त्यांनी आपला अहवाल मागावा की साहेब मी सेवानिवृत्त झालेलो आहे, म्हणजे त्या विषयाचं गांभीर्य उद्या आपल्याला कोणासमोर मांडता लक्षात येईल. 2021 ला 22 ला 23 ला रिटायर झाली साहेब आणि तरी तेव्हापासून त्याला काही नाही. त्याच्यात त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीची दिनांकही टाकावा अर्जामध्ये. वाटल्यास तशा पद्धतीचा एखादा अर्ज जर कोणी चांगल्या पद्धतीने तयार करून ग्रुपवर टाकलं तर त्याच्यामध्ये तोच पद्धतीचा अर्ज सेवानिवृत्तांनी तिथं दिला तर त्यामध्ये त्या सेवानिवृत्तीचा दिनांक आणि टाकल्यास त्याचं किती कालावधी झालं सेवानिवृत्ती वेतन मिळत नाही याचाही अप्रत्यक्षरित्या त्याच्यात लक्षात येऊन जाईल. अशा पद्धतीने आपण एक प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नाच्या माध्यमातून आपल्याला त्याची तीव्रता निदर्शनाला आणून देता येईल. त्याच्यासाठी असं ठरवू आपण आता आजच्या बैठकीत आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला आपण निवेदन केले आणि 1 दिवसाचं धरणे आंदोलन असं जी चर्चा आहे ती आपण सर्वांनी मध्ये निर्णय घेतल्यावर ठरवू, पण निवेदन देऊ. आणि जर मग असं ठरलं की सगळ्यांनी एकाच दिवशी आंदोलन करायचं तर एकाच दिवशी करता येईल किंवा एका डेप्युटी डायरेक्टर आता समजा उदाहरणादाखल नाशिक आहे आणि पुणे आहे तर 1 तारीख नाशिकला 1 तारीख पुण्याला 1 तारीख 1 म्हणजे लागोपाठ पेपरमध्ये बातम्या येतील जेणेकरून या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. 1 दिवस नाशिकची बातमी येईल, 1 दिवशी पुण्याची येईल, 1 दिवशी संभाजीनगरची येईल, 1 दिवशी अमरावती. अशा पद्धतीने काय करता येईल का जे काही निवेदन आपलं नियोजन ठरेल त्यानुसार आपण तशी कार्यवाही करायला हरकत नाही. किंवा असं ठरवू की सगळे एकाच दिवशी करायचं किंवा आमच्या या प्रश्नाबाबत लक्ष देण्यात यावं तर सगळे एकाच दिवशी डेप्युटी डायरेक्टर ऑफिस समोर किंवा निवेदन देऊ की आमच्या प्रश्नाच्या बाबतीत. कारण आता 2596 लोक रिटायर झाले तर या निमित्तानं आपल्या प्रश्नाची दखल घेण्याजोगी प्रयत्न आपल्या स्तरावर जो करता येईल तो करू. सर्वोच्च न्यायालयाचं करायचं ते करणार आहे, निकाल द्यायचा नेणार आहे ते काय आपल्या हातात नाही. आपण सर्वोच्च न्यायालयात निकाल दिला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. जे काय करणार आहेत ते वकीलच करणार आहेत, ते वकीलच तिथं भूमिका मांडणार आहेत आपल्या वतीनं. त्याच्यामुळे आपल्या हातात जे आहे ते आपण करावं असं काल ठरलेलं आहे. मला वाटतं की या अनुषंगाने जर कोणाचा काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. पण असं सर्वसाधारणतः रूप अशी आहे की जर सेवानिवृत्त आहे त्यांच्यासोबत आपणही जायचंय आणि आपणही सेवानिवृत्तांना आता प्रत्येक ठिकाणी सेवानिवृत्तांची संख्या कमी जास्त असू शकते परंतु त्यांचा अर्ज आपण त्या माध्यमातून आपणही आपला प्रश्न सोडवण्यासाठी आपणही सगळ्यांनी प्रयत्न करायचा असा निर्णय झालेला आहे. या अनुषंगाने कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. सकाळी काम बळकटी चांगले पाहत माईक बंद करा कृपया. अभिदादा डोंगरे सर आणि जाधव सर आणि यांना अडचण येते. आपण खूप सुंदर माहिती सांगितली. काल झालेल्या सगळ्या चर्चेचा नुकताच आपण सांगितला. तोपर्यंत आणि भगिनींना अभिदादाने जे आव्हान केलेलं आहे की 27 फेब्रुवारी 2025 चा जो निकाल मुंबई उच्च न्यायालयानं आपल्याला दिलेला आहे त्या निकालाची आपल्याला उत्तराची अपेक्षा आहे. त्या उत्तरासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे मागणी करायची आहे. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टातले बाकीचे लोक सगळं कामकाज पाहतायत आणि ते जोमानं काम चालू आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयानं जर आपल्याला निकाल दिलेला आहे तर तो आपण का सोडायचा? आपल्या बाजूने निकाल ठोकलेला आहे. या संदर्भात सध्याला उपस्थित असणारे प्राध्यापक आशुतोष पवार सर यांना मी विनंती करतो की आपणही सविस्तर मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर प्रश्नाची पद्धती आपण घेऊया. पवार आशुतोष पवार सर. मला वाटतं पवार सर लेफ्ट झाले सर. पवार सर लेफ्ट नाही झाले. नाही पवार सर लेफ्ट झाले मला वाटतं कॉल आला असेल त्यांना पण तोपर्यंत डोंगरे सर जॉईन झाले. डोंगरे सर
माईक अनम्यूट करून बोला सर. डोंगरे सर. डोंगरे सर. अशफाक सर, डोंगरे सर आणि म्हैसने सर जॉईन झालेत का बघा बरं प्लीज. म्हैसने सर नाही पण डोंगरे सर झाले जॉईन. बर बर, डोंगरे सरला एकदा आवाज द्या. हो सर, मी जॉईन झालो आता. डोंगरे सर बोला. डोंगरे सर बोलतायत पण आवाज नाही येते त्यांचा. डोंगरे सर, माईक चालू करा तुमचा. चालू आहे त्यांचा माईक. मग आवाज येत नाहीये सर. हो, रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यांचा वाटतं. हॅलो सर. हॅलो हॅलो सर, आवाज येतो का? कोण बोलतंय? सर, मी शिंदे सर बोलतो मुंबईवरून. थांबा सर एक मिनिट, प्रश्न आपण नंतर घेऊया, अगोदर मार्गदर्शन होऊ द्या. ओके चालेल. ओके ओके. प्राध्यापक दिलीप डोंगरे सर, तुमचा आवाज येत नाही. अशफाक सर, डोंगरे सर जॉईन झाल्यानंतर डोंगरे सर बोलतायत पण आवाज येत नाहीये त्यांचा. आशुतोष पवार. हा सर, बोला सर. झालंय, जॉईन झाले. आशुतोष पवार आले का? आता आलो सर. मी बाहेरच आहे. डोंगरे सर आणि जाधव सरांचा विषय चाललाय. ते काय जॉईन व्हायचा बर ठीक आहे ठीक आहे. मी आशुतोष पवार सर यांना विनंती करतो की आता अभिदादांनी मार्गदर्शन केलं, काल झालेल्या मीटिंगचा अजून सविस्तर वृत्तांत आपण या ठिकाणी सगळ्या पेन्शनग्रस्तांना सांगावा. तोपर्यंत अशफाक सर यांना विनंती की आपण डोंगरे सर आणि सुरेश जाधव सर यांना आतमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करावे. आशुतोष पवार सर. नमस्कार, मी आशुतोष पवार पुण्यातनं बोलतोय. आता अभिदादा बोलत होता, पण नेमकं होतंय असं की मला इतके फोन येतात की त्यामुळे मी ते मीटिंग मधनं 5-6 वेळा बाहेर गेलो. पण हरकत नाही, अभिदादांनी सांगितलंच असेल की आपल्याला 27 फेब्रुवारी 2025 जो निर्णय आला त्या अनुषंगाने 30 सप्टेंबर ही डेडलाईन दिलेली होती. त्यामुळे त्यानंतर करायचं काय किंवा काय केलंय डेप्युटी डायरेक्टरनी याची विचारणा कोणी कोणी केली असं आम्ही काल जरा चर्चा करत होतो. तर त्या चर्चेमध्ये आम्हाला असं दिसून आलं की बरेच म्हणजे बोटावर मोजण्यासारखी 4-6 माणसं 10 माणसं पोहोचली आहे. तर आवाज येत नाही आपला. पवार सर, आपला आवाज येत नाही. अजूनही आवाज येत नाही. आशुतोष सर, तुमचा आवाज थोडासा बंद झालाय. अनम्यूट करा माईक. आता येतोय. बोला आशुतोष. हा ठीक आहे. बोला सर. बिलकुलच आवाज नव्हता आला का माझा सुरुवातीपासून? नाही. आता बोला सर, परत नव्यानं बोला. बरं ठीक आहे. मी म्हटलं अभिदादांनी काय बोललाय आता माझ्या लक्षात नाही येत, कारण मी बऱ्याच वेळा बाहेर गेलो. हे डोंगरे सरांचे जाधव सरांचे कंटिन्यू फोन येत होते. पगार सर जॉईन झालेत का माहित नाही, नाशिक वरनं पगार सरांचा कंटिन्यू फोन येत होता. होतंय काय
100च्या पुढे गेल्यानंतर थोडीशी अडचणी येते, पण अशफाक सरांनी बऱ्यापैकी सगळ्यांना जॉईन करून घेतलेलं आहे. मला सांगायचं एवढंच होतं की 27 फेब्रुवारी 2025चा जो निर्णय आहे त्या अनुषंगाने कालही चर्चा झाली, आताही मी तीच गोष्ट सांगतोय की आपण काय केलं. 30 सप्टेंबर ही डेडलाईन दिलेली होती, त्यामुळे 30 सप्टेंबर, एकच मिनिट परत जाधव सरांचा, वाघ सर एका दुसऱ्या फोनवरनं जाधव सरांना फोन लावून जॉईन व्हा म्हणाव आणि त्या अशफाक सरांना सांगा त्यांना जॉईन करून घ्या. तुम्ही कंटिन्यू करा. ओके ओके. तर 30 सप्टेंबर ही आपली डेडलाईन दिलेली होती कोर्टाने, त्यामुळं डेप्युटी डायरेक्टरला तुम्ही आम्ही प्रत्येकाने जाऊन विचारणं हे आपलं काम आहे की काय केलं तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अभिदादांनी सांगितलं असेल, कालही चर्चा झाली की आपण एक पत्र द्या डेप्युटी डायरेक्टरला आणि आपण विचारलं पाहिजे की मी पात्र आहे का अपात्र आहे. बरं, हे काम कोणी केलं पाहिजे? कोर्टाने सांगितलंय पहिलं काम निवृत्त बांधवांसाठी, त्यांचं पात्र अपात्रतेचा निकष लवकर करा. त्यानंतर ज्यांची सर्व्हिस संपत आलेली आहे त्यांच्यासाठी, आणि नंतर ज्यांची सर्व्हिस जास्त काही बाकी असेल, जे उशिराने निवृत्त होणार आहेत त्यांच्यासाठी पात्र अपात्र हे जे काही आहे ते डेप्युटी डायरेक्टरला सांगायचं. त्यामुळं येणाऱ्या लवकर नजीकच्या काळात आपल्याकडनं तसं पत्र गेलं पाहिजे. आपण स्वस्त बसून चालणार नाही. कालही मी म्हणलो, पुन्हा मी त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करेन, आपण सुप्रीम कोर्टाच्या केसला कुठेही धक्का लावत नाही. सुप्रीम कोर्टात चालू आहे ते चालूच आहे. काल बोलता बोलता आम्ही असं म्हणलो की सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आपण काय करू शकतो, तर सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आपण एक तर पेपर्स देऊ शकतो, वकिलांना लागणारे कागद, किंवा पैसे देऊ शकतो. याच्या पलीकडे आपल्याला काही करता येणार नाही. आपण एकदा महाराष्ट्र सोडला आणि दिल्लीकडे जायला लागलो की आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की आपल्याला तिथं कोणी विचारणारही नाही. इथं राहून पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आपल्याला काय करता येतं. आवाज कट झाला होता माझा. तर आपल्याला आपल्या पद्धतीने आपण काय काय करू शकतो करणं फार आवश्यक आहे. थोडक्यात काय, तर इथले लोकप्रतिनिधी असतील, मेळावा घेऊन असेल किंवा डेप्युटी डायरेक्टर पर्यंत पोहोचून आपण एखादं पत्र दिलं पाहिजे. इंडिव्हिज्युअल म्हणतोय मी, इंडिव्हिज्युअल पत्र दिलं पाहिजे. संघटना करेल, सगळ्यांना गोळा करेल, मग नेईल, मग आमच्यासाठी काय करेल हेच बाजूला ठेवा. आता आपली जबाबदारी आहे, आपण काय करणार आहोत, आपण विचारणा कधी करणार आहोत. आशुतोष एक मिनिट फक्त प्लीज. सॉरी डोंगरे सर, बाहेर पडू नका कृपया तुम्ही आता, आणि कोणाचाही फोन उचलू नका ते सांगा सर. प्लीज, डोंगरे सर जॉईन झालेले आहेत. ठीक आहे, हरकत नाही. तर मी हेच सांगत होतो की आपलं विचारणं काम आहे. येणाऱ्या काळात अभिदादा आपण काय यांना सांगितलंय का कधी पत्र वगैरे द्यायचंय किंवा द्यायला पाहिजे? हा, आपण तसं बोललो की येत्या मंगळवारी जे सेवानिवृत्त आहेत त्यांनी एक पत्र द्यावं आणि त्याची रिसिव्ह घ्यायची आणि त्याच्यानंतर परत एक 4-5 दिवसानं पुन्हा एक पत्र द्यावं. अगदी बरोबर आहे. असे दोन पत्र दिले, त्याची रिसिव्ह घ्यायची, पण आपल्या जवळ ठेवावी. ती कधी आपल्याला कायदेशीर बाबीला ती कामी येऊ शकेल आणि आपल्या त्या निमित्तानं आपल्याला सांगता येईल की बा 2596 लोक जे सेवानिवृत्त झाले, अशा 2596च्या लोकांच्या तर आपल्याकडं पत्र उपलब्ध होणार नाहीत, पण जितके होतील तितके की त्याची तीव्रता पण कळू शकेल किंवा मी सेवानिवृत्त झालेलं माझं पात्रतेचा निर्णय घ्यावा. ते पत्र शिक्षण अधिकाऱ्यांना द्यायचं आहे का शिक्षण उपसंचालकांना द्यायचं आहे? ना, आता तुम्ही ज्या कॅटेगरीत आलेला आहात स्कूलच्या प्रस्तावासाठी त्यांना द्या. जर तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याकडे दाखल केला असेल तर शिक्षणाधिकाऱ्याकडे द्या. आणि जर तुमची इच्छा नसेल तर त्याची एक कॉपी परत शिक्षण उपसंचालकाला द्या. काय फरक पडतो? काही चालणार आहे सर. माध्यमिकची लोक जे आहेत ते शिक्षण अधिकारी आणि उपसंचालकला द्या, आणि ज्युनियरची जी लोक आहेत त्यांनी डायरेक्टली उपसंचालकांना द्या.
बरोबर आहे, चालणार आहे, काही अडचणी येणार नाहीये. आत्ताच अभिदादांनी क्लिअर केलेले मंगळवारी, तर मंगळवारी हे पत्र द्या. परत एक त्याचं काय म्हणूया त्याला, की त्याचा रिमाइंडर म्हणून एक अगदी बरोबर की दुसरंही एक पत्र द्यायला काय हरकत नाहीये. मी पुन्हा एकदा एक गोष्ट क्लिअर करतो आणि एक महत्वाचा मुद्दा मांडतो की मला असं वाटतंय वैयक्तिक की सरकार कात्रीत सापडलेलं आहे. आपण फक्त स्वस्थ बसून चालणार नाही, सरकारला निर्णय घ्यावा लागेल. उपसंचालकालाही स्वस्थ बसून चालणार नाही, आपण बसून द्यायचं नाहीये, यालाही हालचाल करायला लागेल. ऑटोमॅटिक गव्हर्नमेंटला पण काहीतरी करायला लागेल आणि उच्च न्यायालय निर्णय देईल ना, उच्च न्यायालय निर्णय देईल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निर्णय दिला जाणार आहे. मला म्हणायचं एवढंच की 27 फेब्रुवारीच्या अनुषंगाने जर काही सेवानिवृत्तांच्या हातात लवकर पेन्शन पडत असेल तर का गप्प बसायचं, आपण बसू नका आणि आपण जोमाने या कामाला सुरुवात करूया. डोंगरे सर जॉईन झालेले आहेत. डोंगरे सर, आपण सविस्तर बोलाल. मी 1-2 मुद्दे महत्वाचे मांडले, अजूनही काही जणांचे फोन येतात, मी आशपाक सरांशी आणि यांच्याशी बोलतो. फक्त एक आशपाक सरांना विचारू इच्छितो, आमचे शैक्षणिक व्यासपीठचे आशपाक सर ज्यांनी ही लिंक दिलेली आहे. आशपाक सर, तुम्ही मला जर ऐकत असाल तर ही लिंक वगैरे बंद पडणार नाही ना आशपाक सर? नाही नाही, लिंक चालू राहील. फक्त अडचण एक झाली आहे, एक्सटेन्शन वाढत जात नाही. आपल्याला 105 ते 110 लोकांना जॉईन करता येते, त्यापेक्षा अधिक लोकांना जॉईन करता येते. ठीक आहे, हरकत नाही. जाधव सर जॉईन झालेत का कोल्हापूरवरनं? जाधव सर, हा जाधव सरांना, सुदेश जाधव ना, हो जॉईन झाले. ओके. डोंगरे सर, मला हे म्हणायचं होतं की तुम्ही जास्त लोक म्हटल्यानंतर आपण अनेक लोकांना ही लिंक टाकली, तुम्ही म्हटले की 200, 300, 400 लोक जॉईन होतील सर. आणि डोंगरे सर, आपल्या वेटिंग रूमला 40-50च्या वर नव्हते. तो विषय बाजूला ठेवा, आता आपल्या विषयाने बोलायला सुरुवात करा. मी करतो जॉईनिंगचं काम, बोला. बर, अभिदादा किंवा मैसने सर बोलले का? अभिदादा बोलले तर ते तुम्ही बोला आता. नाही, मी बोलेल. मैसने सरांचं ऐकलं का तुम्ही? नाही अजून नाही, मैसने सरांना नाही जॉईन होऊ शकत आहे, ते वेटिंगला पण दिसत नाहीये. नाही, डोंगरे सर एकच मिनिट. मी तुम्हाला कल्पना देतो. अभिदादा बोलले सविस्तर, त्यानंतर आशुतोष पवार सर बोलले. आशपाक सर, काय आपण सुदेश जाधव आणि म्हैसले सर या दोघांना आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा. आता विनंती करतो, मैसने सरांना फोन लावा. हा म्हैसले सरांना फोन लावतो मी दुसरीकडून. त्यांना काही करा, जॉईन करून घ्या, कारण अभिदादा आणि त्या दोघांचं फार महत्वाचं स्पीच होतं. येस, तेच महत्वाचं आहे, बरोबर आहे. तोपर्यंत प्राध्यापक डोंगरे सर, आपण चर्चा केली ती सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न करावा. मी म्हैसले सरांना कॉन्टॅक्ट करतो. अभिदादा, तुम्ही अभिदादा लेफ्ट झाले. हा, अभिदादा हा म्हैसले सरांना फोन करण्यासाठी लेफ्ट झाले. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. या दीपावलीच्या बरोबरच आपल्याला आपल्या पेन्शनच्या संदर्भामध्ये अतिशय जोमाने काम करावं लागेल, कारण आपल्या हातामध्ये एक सर्वात महत्वाचा 27 फेब्रुवारी 2025चा निकाल जो हायकोर्टाचा आहे, त्या हायकोर्टाच्या निर्णयाला अजूनही स्टे मिळालेला नाही. परभणीवरून मला एका मॅडमने फोन केला, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या अधिकाऱ्यांना विचारलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मॅडम, अजून तुमच्या या निर्णयाला स्टे लागलेला नाही. तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन उपसंचालक कार्यालयावर, शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयावर जाऊन तुम्ही पात्र या संदर्भामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळाली पाहिजे, कारण 30 सप्टेंबर होऊन गेली. आपल्यातले काही शिक्षक, जाणकार शिक्षक किंवा ज्यांना कळकळ आहे पेन्शनच्या संदर्भामध्ये, अशी मंडळी या उपसंचालक कार्यालयावर आणि शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलेली आहे. परंतु स्क्रुटिनी करण्यासाठी हजारो शिक्षकांनी, हजारो म्हणजे आपल्या 26,000 कर्मचाऱ्यांनी त्या कार्यालयाकडे धाव घेतली. संस्था, प्राचार्य, मुख्याध्यापक, क्लर्क यांचा नकार असताना सुद्धा, काही संघटनेचा नकार असताना
काही आमदारांचा नकार असताना सुद्धा आपण हे कागदपत्र स्क्रुटिनीसाठी पाठवलेले आहेत. ही चांगली आपल्या जमेची बाजू आहे, परंतु पाठपुरावा करणं गरजेचं आहे. अभिदादांनी तुम्हाला सांगितलंय असेल की जे रिटायर झालेले शिक्षक आहेत, जे आता रिटायर होणार आहेत आणि जे मयत कर्मचारी आहेत, त्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातली माणसं, यांना माझी विनंती राहील की आपण याचा पाठपुरावा करायचा आहे. आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. पाठपुरावा तुम्ही करायचा याचा अर्थ तुम्हाला एकटं आम्ही सोडणार नाही. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे, कारण या निर्णयामध्ये सर्वात महत्वाचा तुम्हाला प्राधान्य दिलेलं आहे की तुमची आधी स्क्रुटिनी व्हावी, तुमच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा निर्णय व्हावा आणि म्हणून तुम्ही पुढे होणं गरजेचं आहे आणि तुमच्या मागे आम्ही आहोत. तुमच्या मागे म्हणण्यापेक्षा तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही पुढे उभं राहणार आहोत. परंतु तुमचे अर्ज, तुमची मागणी अतिशय रास्त आहे आणि म्हणून काही अर्थाने आपल्याला या मीटिंगचा घाट कालपासून घालण्यात आला. आशुतोष पवार, कल्याण वाघ सर, शेख सर, मैसने सर, अभिजित दादा आणि जाधव सर, बाकीचे सर्वच आपली मंडळी काल होती. आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना प्रश्न आहेत की काय चाललंय सुप्रीम कोर्टामध्ये. हे पहा सर, सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही अनेक वेळेस गेलो, कोणी काही सांगत असेल परंतु तिथे वकिलांनाच काय होतंय हे माहित नसतंय, काय होणार हे माहित नसतंय, सर्वात महत्वाचं. त्यामुळे याचिकाकर्त्यांना किती तिथे कळेल. डोंगरे सर मी थोडस डिस्टर्ब करतो तुम्हाला. मैसने सर तुम्ही जॉईन झालाय का? मैसने सर, चंद्रशेखर मैसने सर जॉईन झालेले. हा सर, मैसने सर बोलतील. हा, एक मिनिट बोला. नाही थांबा सर, एक मिनिट थांबा. मैसने सर, माझा आवाज येतोय का? हा, येत आहे. हा, ओके. मी फक्त तुम्हाला अर्ध्या मिनिटात काय सांगतो ते ऐका. अभिदादांनी थोडी चर्चा केलेली आहे. आता डोंगरे सर बोलत होते, मीही मगाशी बोललो. मला फक्त एवढंच सांगायचंय. आता अभिदादांनी एक मुद्दा मांडलाय. डोंगरे सर, तुम्ही लक्षात घ्या की मंगळवारी वगैरे लोकांनी अर्ज करावा आणि पुन्हा त्याचा एक दुसरा एक त्यांना डेप्युटी डायरेक्टर किंवा शिक्षण अधिकाऱ्यांना त्याची आठवण म्हणून एक 5 दिवसांनी 8 दिवसांनी पुन्हा एक दुसरं रिमाइंडर म्हणून आणखीन एक पत्र द्यावं. मंगळवार म्हणजे कोणता वार सर? मंगळवार म्हणजे कोणता वार? आज आहे सर रविवार, सोमवार, मंगळवार म्हणतात ते. आता ते मंगळवार, त्या दिवशी सुट्टी असेल, तुम्ही एवढ्या 2 दिवसामध्ये कसं करणार? बरं ठीक आहे, हरकत नाही. त्यांना म्हणायचं थोडक्यात एवढंच होतं, लवकरात लवकर म्हणजे ज्या दिवशी सुट्टी नसेल येणाऱ्या 2-4 दिवसात त्या दिवशी पहिलं पत्र द्यावं आणि रिमाइंडर म्हणून 5 दिवसात लगेच दुसरं पत्र द्यावं. थोडक्यात आपण न थांबता लवकरात लवकर आपली पत्र त्यांना पोहोचवावीत. आपण पात्र आहोत का अपात्र आहोत हे विचारावं. सेवानिवृत्त बांधवांनी तर पहिलं जाऊन विचारावं, हे सांगितलेलं आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मैसने सर मी सांगू इच्छितो, ती म्हणजे की या आपण जे काही काम करतोय यामुळे कुठेही सुप्रीम कोर्टात चाललेल्या कामकाजाला धक्का लागत नाही. कारण बऱ्याच जणांची अशी ओरड येते किंवा ऐकायला भेटतं, तुम्ही हे बाकीचं काही करू नका, सुप्रीम कोर्टाला अडचण येते, सुप्रीम कोर्टाला अडचण येते. या 2 मुद्द्यावर मैसने सर आपण बोलावं. मैसने सर बोला. सर्वप्रथम तर अभिजित सरांनी जे सांगितलं आहे की पत्र द्यावं हे एकदम बरोबर आहे. कारण की आपण सर्वांनी जे प्रस्ताव दाखल केले आहेत ते त्यांनी व्यक्तिगत घेतलेले आहे. म्हणजे प्रत्येकाला सेपरेट प्रस्ताव दाखल करायला सांगितलं आहे. त्यामागचा उद्देशच असा आहे की प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल केस स्टडी केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने माझ्या प्रस्तावाचं काय झालं हे विचारायलाच पाहिजे. कारण की आपण प्रस्ताव दाखल करत असताना जवळपास बरेच 20-25 आणि ते दुर्मिळ कागदपत्र आणि ते फायलिंग करून विचारपूर्वक खूप मेहनत करून प्रस्ताव टाकलेला आहे. आता आपल्याला एक पत्र द्यायला काही हरकत नाही आणि आपण विचारायला पाहिजे. आणि तेही पत्र पाठवत असताना साधं नाही, शक्यतो रजिस्टर पोस्टाने पाठवा. म्हणजे काय होईल की त्यांना सुद्धा इनवर्डवर घ्यावं लागेल, सही करावं लागेल,
कोणाला द्यायचं, डेप्युटीला द्यायचं आहे की युला द्यायचं की असिस्टंटला द्यायचं, आणि त्याची नोंद हे थोडी त्यांनाही त्रास गेला पाहिजे. नाही तर साधं पोस्टानं पाठवायचं ते टाकून देतील कुठेतरी. हे लक्षात घेऊन अभिजित सरांनी जे सांगितलं एकदम बरोबर आहे. त्यांना पत्र टाका. शक्य असल्यास डिस्ट्रिक्ट लेवलवरचे लोक असतील, डिव्हिजन लेवलवर राहत असतील तर त्यांनी जाऊन तिथे चौकशी करा की एवढे पत्र येत आहे, काय कसं काय ते काय होणार. आणि त्यांना हे सांगा की तुम्ही आमच्या पत्राची दखल घ्या. एखादं स्मरणपत्र पुन्हा पाठवायचं तर पाठवा. आणि हे सांगा त्यांना की तुम्ही दखल नाही घेतली तरी आम्ही आता माहितीचा अधिकार लावणार आहे. त्यामुळे नाहीतर तुम्ही आम्ही हे विचारणार प्रस्तावावर काय कारवाई झाली, काय टिप्पणी आलेली आहे, याबद्दलही माहितीच्या अधिकारात विचारणार आहोत. आणि आमचे जे पत्र आले त्या पत्राची सुद्धा दखल घेतली की नाही हे सुद्धा विचारणार आहोत. त्याच्या छायांकित प्रती मागणार आहोत, जेणेकरून त्या ऑफिसला वाटलं पाहिजे आणि शक्य असल्यास एखादा माहितीचा अधिकार लावाय. त्यांना लक्षात आलं पाहिजे की हे जेवढे पत्र येतात त्याचे माहितीचे अधिकार सुद्धा मागणार आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि याचं काय करावं म्हणून ते वरिष्ठांना विचारतील. त्यामुळे अभिजित सरांनी जे सांगितलं ते योग्य आहे. प्रत्येकाने काही काही करून त्या मागं लागावं. आणि एवढं झाल्यानंतरही त्यांना ईमेल सुद्धा पाठवा. त्याचा ब्लॉक करा ईमेल सगळं डेप्युटीचं ईओचं. आपण जे पत्र काढलं त्याचं स्कॅन करा मोबाईलमध्ये स्कॅनर आहे डीओसी, त्याचं स्कॅन करा. प्रत्येकाला ईमेल माहित आहे. आपल्या कोर्टाच्या केसमध्येच लिहून होतं की फास्ट वर्किंग व्हावं म्हणून डेप्युटी डायरेक्टरला कम्युनिकेशन करण्यासाठी संस्था म्हणजे पहिल्यांदा विदिन द 45 डेज मध्ये जे सांगितलं होतं कोर्टामध्ये की विदिन द 45 डेज मध्ये तुम्ही संस्था रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधल्या सुद्धा जे केसमध्ये नाही त्यांनी सुद्धा काय करायचं आहे की ईमेल ऍड्रेस द्यायचा आहे की जेणेकरून फास्ट कम्युनिकेशन करून जे सेवानिवृत्त झालेले आहे त्या लोकांना न्याय देत आहे. न्यायालयाचा उद्देश अतिशय शुद्ध आणि योग्य होता आणि तत्पर होता. परंतु तो उद्देश पाहता न्यायालयाने शासनाकडून जास्तीची अपेक्षा केली की आहे की शासनाच्या या ढिलाईच्या आणि पार्शियल भूमिकेबद्दल त्यांना अवगत नाही की काय की जाणीवपूर्वक काय झालं हे माझ्या लक्षात नाही येत. परंतु न्यायालयाचा निकाल जर तुम्ही वाचला तर अतिशय कर्मचाऱ्याच्या फेवर हितकारक आणि आत्मीयतेने आणि भावनिक पद्धतीने दिलेला आहे. कुठेही शासनाला ढिलाई करण्याचा त्यामध्ये संधी नाही आहे. त्यामुळे याच्यावर जर पुन्हा विचारणा आपल्याला न्यायालयात करावं लागली तर मला तरी वाटते की न्यायालयाने एवढा डिटेल आदेश दिल्यानंतर जर शासन लक्ष देत नसेल तर न्यायालयाला सुद्धा आपल्या आदेशाची मोल किंमत किंवा त्याबद्दलच लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी फार गंभीर स्वरूपाचा आदेश भविष्यात दिला जाईल न्यायालयाकडून हे मला विश्वास वाटते. कारण की ती जी जजमेंट सीट लिहिली ती अतिशय कर्मचाऱ्याच्या फेवर लिहिलेली आहे. तुम्ही त्यात प्रत्येक शब्द कुठेही नाही. ज्या गोष्टी आपल्या वकिलाने मागितल्या नाही आहे त्यांनी फक्त लागू होते जुनी पेन्शनला लागावी एवढीच डिमांड केली होती. पण ती लागू होण्याकरिता काय काय प्रोसेस अप्लाय करावी आणि कोण्या पद्धतीने करावी, नाकारत असल्यास नाकार करताना नकारार्थी वापरताना व्यक्तिगत रिझन्स द्यावे, हे सर्व काही कोर्टाने एवढं बाइंडिंग केलं की त्या जजमेंट सीट नुसार चालत असताना थोडंही किंचित आउटलाईन चालण्याचा अधिकाऱ्याला त्यामध्ये संधी नाही आहे. मग कोर्टाची जजमेंट सीट जर एवढी सुंदर आली आहे तर मग आपले प्रयत्न सुद्धा तेवढे सुंदर असायला पाहिजे. आपल्या भल्यासाठी कदाचित कोर्ट नाही तर कोर्ट जवळपास निकाल देत असताना 75% जिंकणाऱ्याच्या बाजूने 25% या बाजूने संदिग्ध देत असतं. यात कुठेही संदिग्ध नाही. आयडिया क्लिअर आहे. आता यात या निकालाबद्दल आपण काही लोकांनी चर्चा केली असेल कारण मी तर उशिरा जॉईन झालो. आता आपलं व्यक्तिगत झालं की आपण इन्क्वायरी करावी. त्यानंतर संघटना स्तरावर किंवा त्या जिल्ह्याच्या स्तरावर किंवा त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर, प्राथमिक संघटनेच्या स्तरावर, माध्यमिक संघटनेच्या स्तरावर आणि उभं राहणारे आमदार खासदार जे कोणी असतील ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा जे म्हणतात की तुमचे आमचे हितचिंतक आहे त्या समस्त हितचिंतकांना सुद्धा त्यांच्या पातळीवर आता पुढचं पाऊल घेण्यासाठी आपण विनंती करा. हे तर होईलच. आता त्यामध्ये दुसरा एक भाग आहे यातला सर्वात मोठी अडचण काय असेल, काय आहे की यातली सर्वात मोठी अडचण अशी आहे की आता काही लोक म्हणतील काय झालंय थोडी मेहनत करणं प्रत्येकाच्या जीवाला यायला लागलाय आणि हे आपल्याला कळत नसते. आपल्याला आळस येत असतो आणि आपल्या आळसाला साहजिकच आपलं मन सुद्धा साथ देत असतं आणि मनाने साथ दिली की ऑटोमॅटिक आपल्या हातून वर्तन घडतं. ते आपल्याला कळत नाही की आपल्या आळसातून हे वर्तन घडत चाललंय. समाजनाची जे साधनं म्हणतात ना बीएड मध्ये डीएड मध्ये शिकवलेलं आहे की माणसाचं वर्तन तसं व्हायला लागतं. त्या पद्धतीने काय होत आहे काही लोकांच्या मनात प्रस्ताव टाकताना त्यांनी काही लोकांनी हा विचार केलेला नाही आहे किंवा त्यांना पाकडे साहेबांचा विचार पटला
की 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या 100% अनुदानित लोकांना सुद्धा हा निकाल लागू आहे असं पाकडे साहेबांनी सांगितलं, व्हिडिओमधून सांगितलं, बऱ्याचशा संघटनांनी सांगितलं, शुभचिंतक जे आहेत आपले त्यांनी सुद्धा सांगितलं आणि या गोष्टीला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळून माझ्या म्हणजे विदर्भामध्ये तरी जवळपास प्राथमिक माध्यमिक सर्वांनीच प्रस्ताव दाखल केले, असं कुणीच राहिला नाही. आधी नंतर असा प्रकार कोणीच नाही आहे. मग आता एवढं उत्स्फूर्त आणि एवढ्या आशेने जर प्रस्ताव सादर केलेला आहे आणि पाकडे साहेब जर सांगत आहे तर यामध्ये काहीतरी सत्य आहे. सत्य असलं नसलं तरी कोणताही संघर्ष वाया जाणार नाही. त्या सत्यातून दुसऱ्या सत्याचा मार्ग सापडेल, तो जर सत्य नसला. त्यामुळे यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी 100% अनुदानित असणाऱ्या शाळेतील शिक्षकांनी तर यावंच, विचारणा करावीच आणि यासाठी पाठपुरावा करावाच शासनामागे. पण ज्या लोकांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानित आहे आणि त्यांच्या मनात कुठेतरी कुणाच्या सांगण्याचा आठवल्यामुळे का शंका असेल त्यांनी ती शंका काढा. त्यांनी सुद्धा माझ्या प्रस्तावाचं काय झालं, शिक्षणाधिकाऱ्यांनी डेप्युटी डायरेक्टरनी पत्र देताना कसं दिलं की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मुख्याध्यापकांनी सादर करावा, अन्यथा जुनी पेन्शन पासून ते वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची नाही असं ठणकावून पत्र जेव्हा लिहिलं शिक्षणाधिकारी डेप्युटी डायरेक्टरने तर तेवढ्याच ठणकाने तुम्ही विचारायचं की तुम्ही जर पत्र लिहिलं होतं की नंतरचे 100% आहे, मग काय आम्हाला फसवेगिरी केली की टाइमपास केला. या भावनेतून सरळ त्या ठिकाणी तुमचा सुद्धा ज्यांनी प्रस्ताव टाकला त्यांनी सुद्धा त्यांना विचारणा करा आणि या विचारणा करण्यातून मला आशा आहे की त्यांना सुद्धा यातून काही ना काहीतरी भेटेल. म्हणजे की 100% आता आमचं काय होणार, टाकायचं म्हणून आम्ही टाकला, प्रिंट मारली कॉपी असं नाही, त्यातून सुद्धा मार्ग निघणार, त्यातून सुद्धा तुम्हाला कोणता तरी लूप होल निघणार. आता सर्वात आपण फुल बेंचला केसरलो तेव्हा आपण सर्वजण काय समजायचं, आम्ही सर्व 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनानंदी आणि अंशतः अनुदानित शाळेवरचा आहे. परंतु नंतर संकल्पना जनरेट झाली, कोणाला माहित होतं, पाकडे साहेबांनी नाही सांगितलं, कोणीच नाही सांगितलं, नागपूरला नाही सांगितलं की नाही यातील 2 भाग आहे. 100% अनुदानित जे शाळा हे वेगळी गोष्ट आहे, पद हे वेगळी गोष्ट आहे. ही संकल्पना किती वर्षांना बाहेर आली, एवढ्या चर्चेनंतर संकल्पना बाहेर आली. आता या निकालांमधून सुद्धा जेव्हा विद्वान, महाविद्वान, ईओ, डेप्युटी, वेतन पथक अधीक्षक, विस्तार अधिकारी या सर्वांचं डोकं त्या ठिकाणी लागेल तेव्हा त्यातूनही चर्चेतून काहीतरी तिसरा मार्ग निघेल, अधिक तिसरा चौथा प्रकार म्हणून त्यांना सुद्धा त्यातून सूट मिळेल. म्हणून प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. त्यांनी सुद्धा यामध्ये सामील व्हावं. सर्वांनी आधी नंतरच्या सर्व प्रकारच्या ज्यांनी कोणी प्रस्ताव टाकले त्यांनी त्या सर्व प्रकारच्या अर्धवेळ, अंशतः, ग्रंथपाल जे कोणी असतील, लॅब असिस्टंट, घड्याळी तासिका जे कोणाचे प्रस्ताव स्वीकारते त्यांनी हे विचारा की तुमच्या पत्रानुसार आमचा प्रस्ताव घेतला, सुनावणी घेतली, दह्या घेतल्या, शाळेतून आम्हाला कार्यमुक्त केलं त्या टाइमवर, या सर्व गोष्टींचा अर्थ काय, मुख्याध्यापकांनी आपल्याला एनओसी दिली की तुम्ही जा म्हणून. हे सर्व झालं असल्यामुळे माझ्या प्रस्तावाचं काय झालं आणि मला हे लागू होत नाही तर काय लागू होते, मी कोणत्या कॅटेगरीचा आहे, या सर्व गोष्टी त्यातून निष्पन्न झाल्या पाहिजे आणि आपण ते त्यांना माहितीचे अधिकार ते मागू शकता. नंतर सुद्धा या सर्व गोष्टी लक्षात घेता सर्व प्रकारच्या प्रस्ताव दाखल केल्याने लोकांनी पहिले व्यक्तिगत संघर्ष करा, त्यानंतर काही संघटनाच्या डिस्ट्रिक्ट लेवल, डिव्हिजन लेवल, जसा त्याचबरोबर प्रोग्राम येईल. आपण शिक्षक आहोत, आपल्याला खूप आयडिया सुचतात. एखादा लीडर बोलतो म्हणजे तो हुशार आहे असं नाहीये, तो बोलण्यातच हुशार असतो, करण्यात असतो की नाही हा एक क्षमतेचा भाग असतो. त्यामुळे जे बोलू शकत नाही ते करू चांगले शकतात. त्या सर्वांनी सुद्धा यामध्ये लक्ष घाला आणि ते करा. राहिला प्रश्न आता आहे, जसं मी नंतरच्या 100%च्या लोकांना त्यापासून दूर जाऊ नये, जवळ येण्याबद्दल सांगितलं, तसंच प्रश्न राहिला सर्वोच्च न्यायालय. आता सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत मला सुद्धा लोक विचारतात तर निकाल कधी लागणार. आता मी नागपूर आणि मुंबईचं नाही सांगू सांगितलं तर दिल्लीचं काय सांगू लागणार. म्हणजे लोकांना काही आशा आहे की लोकांना काहीतरी उत्तर द्यावं, समाधानी व्हावं, आजच्या दिवस काढून द्या, आजची झोप चांगली लागली उद्याची नाही लागली तरी चालते, असे सुद्धा काही काही लोक एक दिवस काढणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जे काय होईल ते तर ज्याच्या टेबलवर केस आहे त्यालाही माहित नाही, कारण की त्याला त्या पहिल्या तारखेत लावायचंच नाही. नवीन नवीन केस जॉईन होतात, नवीन नवीन येतात आणि सर्व काय होतात, त्याला फार लंबी प्रोसेस लागेल असं मला वाटतं. कारण की वेगवेगळ्या प्रकारचे लोक टॅग करायला चालले. म्हणजे कोण कोणाला टॅग करतं. ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला शिक्षकांना म्हणजे नागपूर हायकोर्ट या ठिकाणी शिक्षक हरले, शासन जिंकलं. मुंबई फुल बेंच शिक्षक हरले,
शासन जिंकलं. या ठिकाणी शिक्षक सुप्रीम कोर्टात त्याच्या विरुद्ध गेले. मल्लेची केस झाली किंवा फुलबेनची केस झाली. या ठिकाणी शिक्षक शासनाच्या विरुद्ध कोर्टात गेलं. आता 27 फेब्रुवारी 2025च्या केसमध्ये शिक्षक जिंकले, शासन हरलं. शिक्षक जिंकले, शासन हरलं. आता हरलेलं शासन सुद्धा म्हणतं की यांना टॅग करा. म्हणजे उलटी केस. म्हणजे कोण कोणाला टॅग होऊन आलं, कशाला टॅग होऊन आलं याचा काही अर्थ लागत नाही. फुल बेंचची केस आहे की जुनी पेन्शन आम्हाला देण्यात यावी म्हणून एक शिक्षकाची शासनाच्या विरुद्ध केस आहे. दुसरी केस शासन त्यालाच टॅग करून काय म्हणतं की हे जे शिक्षक आहे यांना यांच्यावर सुद्धा आम्ही डिस्कशन करू शकतो. म्हणजे टॅग करणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. टॅग आपल्याला माहिती आहे फुल बेंचला कसे झाले होते. शिक्षण सेवक टॅग करून टाकले होते, जिल्हा परीक्षेचे टॅग करून टाकले होते, प्रत्येकाचे पंचमध्ये टॅग केले होते. कशा प्रकारे टॅग होणे हा भाग वेगळा आणि निकाल भेटणे हा भाग वेगळा. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयात जे व्हायचं ते त्या न्यायालयात जे वकील डिस्कशन करतील, जज जे काही सांगतील त्या पद्धतीने होईल. आता म्हणजे नागपूरची केस आहे, तुम्हाला म्हणजे मूळ जे आहे मल्लेची केस म्हणजे नागपूरची केस ज्याचा गवई साहेबांनी निकाल दिलेला आहे आणि त्यांनी मागं सांगितलं होतं की लागेल ह्या अंतिम अंतिम अंतिम. आता अंतिम हे न्यायालयात हा शब्द शक्यच नाही आहे. वकील कधी म्हणत नाही की केस हरतो म्हणून आणि डॉक्टर कधी म्हणत नाही की तुमचा पेशंट मरते म्हणून. दोघांचं आहे ते तुम्हाला विश्वास देत राहतात. भारत जास्त शेवटीमध्ये जे आहे ते देवाच्या हातात. तर या पद्धतीने नागपूरची केस ती गवई साहेबांची होती आणि आता पुन्हा याला टॅग स्थिती पाहिल्यानंतर मला तरी वाटतं की गवई साहेब जे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे जज आहेत ते रिटायर होईपर्यंत तरी शक्य नाही ते. म्हणजे साधारणतः आता काय 1-2 महिन्याची गोष्ट आहे त्यांची. आता 1-1 वर्षांना आपल्याला तारीख भेटली नाही याच्यामध्ये. ठीक आहे, प्रयत्न करायलाच पाहिजे. मी त्यांच्या प्रयत्नाला त्यांनी केलेल्या कष्टाबद्दल जे आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. नव्हे त्यांच्या हिमतीला सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. ते जे करताय आम्ही त्यांच्या हिमती वाढवण्यासाठी फार तर फार आम्ही काय करतो आहोत की आणि काय करू शकतो. एक तर त्यांना आपण पैशाची मदत करू शकतो आणि दुसरी मदत म्हणजे काही कागदपत्र आवश्यक असेल तर ते शक्य झाल्यास त्या केसमध्ये रिप्लाय योग्य फाईल करा. याच्यासाठी राजकीय दबाव, पण राजकीय दबाव मला वाटत नाही. अशी जी साधी केस आहे 27 फेब्रुवारी 2025 अशा केस जर गव्हर्नमेंट ज्याचा संबंध त्या केसशी नाही अशा जर टॅग करायला लागलं, ऑलरेडी त्या केसमध्ये लिहून आहे ना सर्वोच्च न्यायालयाचा जो आधार दिला केस त्याचा जो निकाल राहील तो बाइंडिंग राहील म्हणून. निकाल म्हणजे त्याला जो सेन्स मध्ये लागेल तो. वास्तविक आता याचा त्याचा काही संबंध नाही आहे. आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टीवर काही लोक विसंबून आहे की सर्वोच्च नाही. आता काही लोकांनी असंही वातावरण कसं तयार केलं की कोणत्याच केसमध्ये काही अर्थ नाही, कोणीच कोणता कोर्टाचा प्रयत्न करू नका, कोणताच राजकीय नेता याला काही मदत करू शकत नाही. कदाचित मला वाटते राजकीय नेत्यांना पडलं की काम आहे की म्हणजे तिथे विधानसभेत न बोलता म्हणजे जनतेच्या न्यायालयात ज्यांना जिथं अधिकार आहे बोलण्याचा, ज्यांचं आणि ज्यांची ड्युटी आहे, ज्या वोटर्सचं वोटिंग घेतलं त्या ठिकाणी समजा ते सुद्धा मुंबईला जाऊन बसतात. आम्ही हिरियाला आम्ही वकिलांना भेटतो. आता बघा काय झालं, आमदारापेक्षा वकील मोठे व्हायला लागले. म्हणजे काय करतायत ते आमदार तर यात दुःखाची गोष्ट नाही आहे, परंतु जसं दिल्लीला जाण्याची त्यांना भूमिका आहे तसं दिल्लीपेक्षा जर मुंबई जवळ आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या सुद्धा निश्चित केल्या पाहिजे. आपण त्यांच्या मागे लागलं पाहिजे. आणि सर्वात पहिल्यांदा शासनाने ज्या निकालावर अंमलबजावणी केली आहे, शासनाने पत्र पाठवले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये तुम्ही आम्ही नाही, शासनाने मुख्याध्यापकाला पत्र पाठवले अरे बाबा या शासन निर्णयामध्ये असं लिहिलं आहे, याच्या कारवाई करण्याबाबत आपल्याला सूचित करण्यात येते की आपण आपल्या अशा कर्मचाऱ्याचे प्रस्ताव पाठवा. नंतर पत्र पाठवले की आता सुनावणीला उपस्थित राहा. मग जेव्हा त्यांनी स्वतःहून शासनाने याची दखल घेतली आणि त्यांनी शासनाने काही पावलं उचलले तर त्या पावलांना अधिक गती देण्यासाठी त्यांना आपण विनंती करू. त्यांना सांगू की तुम्ही आम्हाला कामी लावलं, आता आमच्यामध्ये आशा निर्माण केली, आपण मुंबई उच्च न्यायालयाचा सन्मान करण्याचं पहिलं पाऊल तुम्हीच टाकलं. मग या पावलासाठी पुढचे पावलं टाका आणि आम्हाला न्याय द्या. मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करू नका. कारण की तुम्ही प्रत्येक वेळी सांगितलं आमच्या बाबतीत की नागपूरचा निकाल तुमच्या विरुद्ध गेला. आम्ही जरी आमच्या हातात पॉवर्स आहे पॉलिसी राबवण्याची तरीही आम्ही पॉलिसी राबवत नाही. आम्हाला म्हणजे जनतेच्या न्यायालयात आम्हाला कायदे करण्याचा अधिकार असताना सुद्धा आम्ही कायदे करणार नाही. आम्ही आमच्या विधानसभेपेक्षा आम्हाला नागपूरचं हायकोर्ट मोठं वाटतं, आम्हाला आमच्या विधानसभेपेक्षा आम्हाला फुल बेंच मोठं वाटतं. कारण की आम्हाला त्याच्यामध्ये जनतेने निवडून दिलं जरी असलं तरी आम्ही विधानसभेचा सन्मान करणार.